नमस्कार मुलींनो. इयत्ता 10वीच्या मराठी अभ्यासक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुलींनो, आज आपण 9वी कविता आश्वासक चित्र ह्याचा परिचय करून घेणार आहोत. ह्या कवितेच्या कवी आहेत नीरजा. त्यांचा परिचय असा आहे: स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका. त्यांचे निरन्वय, वेणा, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह, जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत इंदिरा संत तसेच भैरूरतन दमाणी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे. मुलींनो, आता आपण ह्या कवितेचा परिचय करून घेऊया आणि त्याचा भावार्थ बघूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. शब्दार्थ: आश्वासक, विश्वासार्ह, उत्साहवर्धक, प्रोत्साहक. आडोशाला, आश्रयाला. झरोक्यातून, खिडकीतून. भावार्थ: दुपारच्या वेळी ऊन तापलेले आहे. आडोशाला सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झाला तरी खेळते आहे. हे दृश्य कवयित्री स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत राहिली आहे. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधण भाताचं. भातुकलीतला इवल्याशा गॅसवर. शब्दार्थ: इवल्याशा, चिमुकल्या. गॅसवर, गॅसच्या चुलीवर. भावार्थ: ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळते आहे. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत निजवते आहे, म्हणजेच बाळाला आई मांडीवर घेऊन निजवते तशी. नंतर ती भात शिजवण्यासाठी आधणाचे पातेले चिमुकल्या गॅसवर ठेवते. तिचा लुटीपुटीचा संसार सुरू आहे असा त्याचा अर्थ आहे. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. भावार्थ: बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडवून पुन्हा नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळतो आहे. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडं. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते. त्याचा मुलगा दाखवतो तिला आपलं कसब. पुन्हा एकदा मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. शब्दार्थ: कसब, कौशल्य, कुशलता. पाल्याची भाजी, पालेभाजी. भावार्थ असा आहे: मुलगी त्या मुलाचा चेंडूचा खेळ कौतुकानं पाहते. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडवून झेलण्याचे कौशल्य तिला दाखवतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते, म्हणजेच मुलाला वाटते की या मुलीला माझा चेंडूचा खेळ काय जमणार. तेव्हा तो हसून तिला म्हणतो, तू छानपैकी पालेभाजी बनव, तू भातुकलीचं खेळ, भाजी करणे हे तुझे काम, तुला पुरुषी कामे काय जमणार, असा त्याचा अर्थ होता. मुलगी त्याला म्हणते, मी दोन्ही कामे म्हणजेच स्त्रीची व पुरुषाची एकाच वेळी करू शकते, तू करू शकशील का? म्हणजेच तू स्त्रीची कामे करशील का, असा तिचा सांगण्याचा अर्थ आहे.
मुलगा स्वतःचा चेंडू तिच्या हातात देतो. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथमतः. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. शब्दार्थ: शिवून स्पर्श करून, पातेलं टोप. भावार्थ: मुलगी चेंडू उंच उडवते, तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या उंजळीत येऊन पडतो. मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते. हे पाहून मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. आपल्यासारखाच तिने चेंडू झेलला हे पाहून मुलगा चकित होतो. मुलगी मुलाला म्हणते, आता तुझी पाळी, तू माझे काम करून दाखव. मुलगा चिमुकल्या गॅससमोर मांडी घालून बसतो. प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो. मग भाजी करण्यासाठी टोप शोधतो. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाचं. घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. शब्दार्थ: घर सांभाळणं, घराची देखभाल करणे, संसार चालवणे. भावार्थ: कवयित्री म्हणतात, तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणे हळूहळू शिकेल. म्हणजेच हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामेही करू शकेल. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. शब्दार्थ: वास्तवात प्रत्यक्षात, विसावेल विश्रांती घेईल, जोडीनं सोबतीने. भावार्थ असा आहे, माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या जगाचे आश्वासार्ह व उत्साहवर्धक चित्र दिसत आहे. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील असे मला वाटत आहे. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा म्हणजे स्त्री पुरुषाचा हात एकमेकांच्या हातात असेल, ज्या हातावर बाहुली आणि चेंडू स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील. म्हणजे स्त्री पुरुषामध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल. मुलींनो, फार छान अशी कविता आहे. हे तुम्हाला नक्कीच समजलेली असेल. अगदी सोपी कविता आहे आणि त्याच्यातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश आपल्याला दिलेला आहे हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. मुलींनो, कवयित्री नीरजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र ह्या कवितेमध्ये रंगवले आहे. कवितेतील मुलगा हे पुरुष जातीचे प्रतीक आहे, तर मुलगी ही स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करते. स्त्री पुरुष समानता ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत असल्यामुळे स्त्री पुरुष तत्व हे मुलगी व मुलगा या लहान वयात दाखवले आहेत. उद्याच्या जगात ते दोघे प्रौढ होतील व एकत्र खेळ करतील असा आशावाद या प्रतीकांतून कवयित्रीने व्यक्त केला आहे. स्त्री पुरुषामध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल असा दृढ विश्वास कवितेतून व्यक्त होतो. मुलींनो, ही कविता तुम्ही 3-4 वेळा वाचा आणि ह्या कवितेच्या खाली जी कृती दिलेली आहे ती कृती तुमच्या वर्गपाठ वहीत सोडवायची आहे. धन्यवाद.